नमस्कार मित्रमंडळी, तुमचं स्वागत आहे परत एक नवीन मोठं ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर भावांनो, म्हणजे हा जो आहे ह्या ब्लॉगचा रिटेक आहे. ओके, म्हणजे मी काल गेलो होतो, ब्लॉग पण रेडी केला होता, ठीक आहे. आणि सांगतो तुम्हाला काय झालं, परत रिटेक का बरं करतो आहे मी, म्हणजे परत का बरं ब्लॉग बनवतो आहे तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. काय हरकत नाही बाई. काय सीन बाई, काय झालं आहे एवढी गर्दी? तसं भावना वातावरण एक नंबर झालं बरं का संभाजीनगरचं. म्हणजे ऊन वगैरे तर काही लागत नाही, थोडंसं गरम होतं आहे फक्त. पण बाई फुल आभाळ आलेलं आहे, फुल आभाळ आलं या. चलो आपण थोडं एकदा बाहेर पडू, मेन रस्त्यावर मेन का आपलं हायवेवर लागू आपण, आणि मग तुम्हाला मी कंटिन्यू करतो ब्लॉग. ओके. हां, तर भावानं सीन असा आला काल भाई, मी ब्लॉग वगैरे केला, सगळं केलं, रेकॉर्डिंग वगैरे केली, ठीक आहे. घरी आलो आणि भाई मी खाल्ली माती. हसू राहिलं का माती खाताना सांगताना ऐक. तर भावांना सीन काय झाला, मला नाही का दुसरे पण खूप काहीतरी कामं होते, 2-3 कामं होते, ठीक आहे. तर मी त्यांच्या घाई गडबडीमध्ये म्हणजे एक्सपोर्ट करताना नाही का, म्हणजे काय झालं सीन काय झाला, एक्सपोर्ट करायचं होतं. थोडा गोप्रो जो एक ॲप असतो गोप्रोचा, ठीक आहे, माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल येतो. तर त्याच्यामध्ये ते सगळे व्हिडिओ डाउनलोड होत होते पहिलेचे, ठीक आहे. जेवढे पण म्हणजे मी आतापर्यंत ब्लॉग रेकॉर्ड केले ते सगळं गोप्रोमध्ये सेव्ह होते मेमरी कार्डमध्ये. ओके. तर ते एक एक करून सगळं डाउनलोड होत होते, ठीक आहे. म्हणलं तर तेवढा टाईम तर नाही म्हणलं आपल्याकडे, कारण की मला नाही का दुसरं पण एक रेकॉर्डिंग करायची होती, ठीक आहे. तर मग तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे, तर मी काय केलं, जुने व्हिडिओ एडिट करायला लागलो होतो, ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच भाई चुकून नाही का माझ्याकडनं जो न्यू व्हिडिओ आहे लेटेस्ट कालचा जो मी रेकॉर्ड केला होता भाई, तो पण डिलीट झाला. आणि हे मला भाई एवढा घाण वाटला माहिती आहे का, कारण की खूप चांगला ब्लॉग म्हणला होता मी. असं सकाळी निघलो होतो भाई, बहुतेक तरी 7 वाजले असतील कदाचित, ठीक आहे. असं टायमिंग होता आणि एकदम असंच वातावरण होतं, पण थोडंफार नॉर्मल असं गरम वगैरे नव्हतं तर, कारण की सकाळचं एन्व्हायरमेंट मला तुम्हाला तर माहिती आहे, हो की नाही. तर मग तसं सीन झाला भाई, बेकार माती खाल्ली भाई. व्हिडिओ गेला, मी तर रिकवर करायचा प्रयत्न केला, पण तुम्हाला तर माहिती आहे भाई, जे पण रिकवरचं सॉफ्टवेअर असतं ते भाई एक्झॅक्ट क्वालिटी देत नाही व्हिडिओची त्या. तसं मी त्याला रिकवर केला होता, पण तो ॲक्च्युअल फुटेज होती 10 GB आणि रिकवर झाली फक्त 1 GB. म्हणजे व्हिडिओ फुल रिकवर झाला होता, फक्त त्याची जी रिझोल्युशन आहे आणि की त्याची क्वालिटी आहे तर ती पूर्ण फाटली होती. तर त्याला अपलोड करण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता. त्याच्यामुळं मी डिसाईड केलं की भाई आपण रिटेक करू, म्हणलं परत एक नवीन ब्लॉग बनवू असा सेम. त्याच्यामुळं आज आपण इथं आहोत. आणि हा भावांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं भाई, मी एक गोष्ट ऑर्डर केली आहे, अँटी फिल्टर. तर ती फायनली आपल्याकडे आली आहेत. तसं मी अरे भाई सर्व्हिसिंग कर भाई गाडीची, त्या काय हां भाई, फुल धुवा ना भाई, फुल एअर पोल्युशन करतो आहे का ना, लाईक माझ्या शिवाय नाही त्याच्यामुळे, लाईक नाही. आता सर्व्हिसिंग करून घ्या, आत्ता लागत नाही भाई, 1000 रुपयापर्यंत लागते फक्त, हो की नाही. चलो. तसं हे पण वातावरण एवढं की म्हणजे घाण नाही बरं का, सेम असंच वातावरण होतं, फक्त टायमिंग थोडासा आपला वेगळा होता. सकाळी आपण 7ला गेलो होतो समजा, आणि आज 9:30 वाजलं आहे. थोडं ट्रॅफिक आहे, पण भाई एन्व्हायरमेंट तसंच आहे जसं सकाळी होतं. त्यामुळं भाई गरमीचं वगैरे जास्त काही सीन नाही, थोडंसं गरम होतं फक्त, ते पण ते एन्व्हायरमेंटचं आहे म्हणून. पण एवढं नाही की बाबा घामाच्या धारा सुटल्या म्हणून हेल्मेटच्या हातून, तसं नाही काय. धन्यवाद दादा थांबल्याबद्दल. तुम्हाला मी ते सांगितलं होतं अँटी फिल्टर मी मागवलं आहे, ठीक आहे. तर ते आलं आहे भाई. आणि असं होऊ शकत नाही भाई की आपण काही गोष्ट चांगली ऑर्डर करू आपला कंटेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये असे अडथळे म्हणतो आपण, ते अडथळे काय असतं ते, तर ते येणार नाही असं तर होऊ शकत नाही भाई. तसंच एक अजून भाई प्रॉब्लेम आपल्या समोर आलेली आहे. आता आपल्याला त्याला टॅकल करावं लागणार आहे, ठीक आहे. तुम्हाला सांगतो मी काय सीन आहे ते, समोर जाऊन गाडी थांबवतो आणि तुम्हाला सांगतो. ओके. आता हेल्मेट वापर भाई, फॅमिलीसोबत चाललं आहे, काय सीन आहे भाई, रिस्की भाई, फुल रिस्की क्या.
ठीक आहे. तर मी काय विचार केला माहिती आहे का, जी व्हिडिओची आपला लेंथ राहील ते आपण मिनिमम 8 मिनटं आणि मॅक्स टू मॅक्स भाई 10 मिनटं. भाई चावणार तर नाही कुत्र आहे, मला तर भीती वाटते भाई. आता थोडं पुढं जाऊन थांबायला पाहिजे होतं का मी भाई, चावू नको भाई फक्त. हा भाई का मस्त वातावरण आहे यार, एकदम लॉंग राईडवर जायसाठी आहे की नाही. तर साईडला आपण जाऊ शकत नाही कारण की आपल्याला दुसऱ्या काहीतरी काम आहे. भाई काय वातावरण झालं यार, एक नंबर. हां भाई असं वातावरण भाई काय आपलं ड्रीम जे असतं ना भाई रायडर्सचं, त्यांचं असतं माहिती का. तर भावनो ही आहे भाई ती गोष्ट, अँडी फिल्टर. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. फक्त ॲड्रेस वगैरे भाई काही दिसलं नाही पाहिजे तुम्हाला, हो की नाही. काही पिंट्या काही गार्डर मुतला घेतला ना तुला लय मार का मी. एक मिनटं भाई, कॉल येतो आहे. पेंट्या मुतू नको गाडीवरती. हां तर भावांनो सीन असा आहे की हां हे आहे भाई आपलं अँडी फिल्टर. निघ भाई लवकर. अरे हां निघ. तर भाई हे असतात अँडी फिल्टर. ठीक आहे. तर हे जे असतं ना तुम्हाला दिसेल की नाही काय माहिती. हे बघा, हा जो कॅमेरा ना, हा जो लेन्स आहे ठीक आहे, तर याच्यावरती ते लागतं. मग मी दाखवतो. हा अँडी फिल्टर हे बघ, हा CPL आहे. अँडी फिल्टर 8, अँडी फिल्टर 16, अँडी फिल्टर 32. ठीक आहे. तर सगळ्यांचं वेगवेगळं काम असतं. ठीक आहे, तुम्हाला मी ते सांगून करते नंतर. तर हे का, हे असं एक अँडी फिल्टर आहे. आणि याच्यामधलं भावना हे जे निघतं आहे रबरचं, हे मला याची थोडीशी फक्त डाऊट येतो की बाई ऑलरेडी यूज केलेलं आहे की नाही. तसं आपण त्याला फेविक्विकने चिपकू शकतो आतून याला. ठीक आहे. तर हे जे आहे ना असं लागतं आपल्या कॅमेऱ्यासमोर, तुम्हाला जर थोडंसं जाणवत असेल तर असं लागतं. ठीक आहे. पण सीन असं आहे ना की बाई इकडून आला का तो हे चांगवायच्या ह्याच्यामध्ये दिसतो मला येऊ चाव नको भाई बस. हां तर मग सीन काय, हे जे आपलं केस आहे ना याच्यावरचं, तर ते उलांजीचं केस आहे. म्हणजे गोप्रो हेल्मेटवर माउंट होण्यासाठी हा सेटअप घेतला होता मी. ठीक आहे, असा सीन आहे. त्याला भेटून दिलेलं मी. तर सीन असा आहे ना की हेल्मेटवर म्हणजे गोप्रो माउंट करण्यासाठी हा सेटअप होता. ठीक आहे, उलांजीचा. आणि याचा एक मीडिया मोड पण येतो जो की गोप्रोचा असतो, जो की ऑफिशियल म्हणजे गोप्रो हे करतं काय ते मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतो. ठीक आहे. तर तो खूप महाग होता, 8,000पर्यंत जात होतो. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे तो मी घेतला नाही. हा सेटअप जो आहे तो आपला काही नॉर्मल हे उलांजीचं केस 1,000पर्यंत गेलं होतं. याचं जे ॲडॅप्टर आहे ते माईकचं, तर ते 3,000पर्यंत गेलं होतं माझ्या मत तरी. आणि माईक वगैरे बस एवढं त्याला खर्च आला तर अजून काहीच नाही. त्याच्यामुळं पैसे वाचले आपले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये. भाई मला याचं भीतच वाटलं कुत्र्याची. हो ना, कालचं जर मी ब्लॉग केला होता ना त्याच्यामध्ये एवढे भारी रिॲक्शन भेटले होते माहिती आहे का मला. काही काही पोलीस भरतीचे पोरं होते, एक लहान पोरगं होतं, अनेक दिदी बघत होते भाई ऑटोमध्ये बघून. भाई एवढे भारी रिॲक्शन कॅप्चर झाले ना भाई काल, आई शपथ यार. पण मी माती खाल्ली माहिती आहे का. मी माझ्याकडनं तो व्हिडिओ डिलीट झाला आणि मीच काय यार काय बोलू आता खरं यार. मी एवढा राग येतो. मी लिटरली भाई काल नाही का भाई 5-6 म्हणजे घंटे टेस्ट करत होतो भाई, याला रिकवर कसं करू, काय माती खाल्ली घाण म्हणून यार. मी ते विसरू शकत नव्हतं माहिती आहे का. पण नंतर मी फायनली डिसाईड केलं भाई चला जाऊ म्हणलं, परत उद्याच जाऊ आता. ठीक आहे, जे होईल ते होईल म्हणलं. ते काहीतरी लागलं यार, रक्त विकतोय काहीतरी. ते घरून निघतानाच लागलं होतं मला काहीतरी, थोडंसं रक्त वगैरे निघतंय. चला भाई पूल करू थोडंसं इथं. टू बी ऑनेस्ट भाई 100ची स्पीड एवढी की वाटत नाही बरं का, टू बी ऑनेस्ट. आणि जर या स्पीडवर घासलं ना भैया मग कळतं स्पीड किती होती माहिती आहे का. भाई बेकार लागतील माहिती का, जर या स्पीडवर घासलो संपला भाई विषय.
पूल सोलून देऊ माहिती आहे का, पूल सोलून देऊ आपण. असं छपरीने गाडी चालते म्हणा बाई. चलो अन्न बस आपण आपला ब्लॉग इथेच एंड करू आजचा भाई या ट्रक समोर. भेटू असेच एक नवीन मोठं ब्लॉगमध्ये. मामा 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 भेटू असेच एक नवीन मोठं व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा संभाजीनगरच्या मित्रांसोबत तुमच्या. आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका भाई. बोललो एकदम भारी भाऊ होतं काय. चलो अन्न पीस आउट बाय.